बदलापूर येथील शाळेतील 2 लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काउंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे। अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले। यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे। अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपास नजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून घेतली। यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला। त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता। मात्र चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। या बनावट चकमकीतील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केलाय। त्यामुळे हे 5 पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले। या अहवालात म्हटल्याप्रमाणे अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्वरवर आढळून आलेले नाही। मात्र पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडील रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता। मात्र या अहवालामुळे पोलिसांचे पितळ उघडे पडले। पोलिसांच्या आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले। अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरून जमा केलेली सामुग्री आणि FSL रिपोर्टनुसार अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत। अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी 5 पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत असेही या अहवालात म्हटले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।